परभणीत प्रगतीनगर परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव, तात्काळ रस्ते आणि नाल्यांची सुविधा करून देण्याची स्थानिकांची आयुक्तांकडे मागणी. चंद्रपुरात सुरू कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची मागासवर्ग आयोगाकडून दखल. अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आंदोलनाला भेट देत घेतली जनसुनावणी. सोलापुरातील 13 विकास कामांच्या पूर्ततेची मागणी. मुंबईतील बैठकीत आमदार देवेंद्र कोठेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांचे शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत. टिटवाळा रेल्वे स्थानकासह निमगर नाका परिसरात केडीएमसीची धडक कारवाई. रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण उद्ध्वस्त. गडचिरोलीतील मरकनार गावापासून ते अहेरीपर्यंत पहिल्यांदा बस सेवा सुरू. बस सेवेमुळे 6 गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क. सांगली जिल्ह्याकडे एकही महत्त्वाचं पद नाही. कधी काळी मंत्रिमंडळात सांगलीचा दबदबा. जयंत पाटलांनीही प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. व्यापारी अमरावती जीएसटी विभागाच्या रडारवर. 7 व्यापाऱ्यांना व्यापाराविना दिले बिल. शासन महसुलास 9.97 कोटींचा चुना. अकोल्याच्या व्यापाऱ्यास अटक. नांदेडमध्ये शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती न केल्याने शिक्षकासह कुटुंब उपोषणाला बसले आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन प्रशासनाचा नोंदवला निषेध. सोलापुरातील इक्बाल मैदानाला कचरा डेपोचं स्वरूप. मैदानाच्या स्वच्छतेसाठी एआयएमआयएम नेते फारुख शाब्दींचा पालिका अधिकाऱ्यांना फोन. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा यवतमाळमध्ये निषेध. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. प्रतापगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद. किल्ल्याच्या संवर्धनासाठी आता आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी उपलब्ध होणार. युनेस्कोकडून जागतिक ओळखीमुळे पर्यटन वाढणार. ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर. डॉक्टरांची माहिती. न्याय न मिळाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांचा विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न. एनसीईआरटी 8वीच्या पुस्तकात महत्त्वाचे बदल. 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात बदल. 9व्या धड्यांमध्ये बाबरचा क्रूर विजेता असा उल्लेख. अकबर औरंगजेबाच्या धड्यांमध्येही झाले बदल. शाळांच्या मनमानी शुल्क वाढीवर निर्बंध. इंटिग्रेटेड महाविद्यालयांसाठीही नवा फायदा. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. शाळांच्या बेकायदेशीर शुल्क वाढीला बसणार चाप. यवतमाळच्या आरणीत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचं साखळी उपोषण. रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. बीडच्या आष्टीतील देसूर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. लहू भवर यांचा 2 दिवसांपासून उपोषण. दहिसरमध्ये काँग्रेसतर्फे छत्री आणि वह्या वाटप. काँग्रेस सहकार विभागाचे सरचिटणीस महेश थोरात यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. ओला उबेर कार चालकांचा संप. कंपनीचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा, आता ओला उबेर चालकांची मागणी. पीएफमधून घर खरेदीसाठी 90% रक्कम काढता येणार. पहिल्या घराच्या खरेदी बांधणीसाठी 90% रक्कम काढता येणार. नवी मुंबईतील पाणीपुरवठा 18 जुलै रोजी 18 तास बंद राहणार. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. महानगरपालिकेची सूचना. पुणे विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर 42 गावांचा विकास आराखडा तयार करावा आणि संतुलित विकासासाठी निधीही द्यावा. आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत मागणी. कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन. टॉवेल आणि बनियान घालून केडीएमसी प्रभाग कार्यालयामध्ये आंदोलन. अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येत असल्याने मनसे आक्रमक. नाशिक महानगरपालिकेवर काँग्रेसचा हंडा. मोर्चा डोक्यावर हंडा घेऊन महानगरपालिकेसमोर आंदोलन. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक. रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी. खारघरमध्ये भीषण पाणी समस्या. सिडको दालनात माजी नगरसेवकांचा ठिय्या. आंदोलन. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. सिडको अधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांचा घेराव.
वाशीमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन विचारवादी संघटनाकडून रास्ता रोको. मालेगावात संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटना आक्रमक, प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक केलेल्या हल्ल्याचा निषेध, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी. बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई, 107 वाहनांवर कारवाई करत ठोकला 1,05,000 रुपयांचा दंड. मुंबईच्या परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार, जनता दरबारात मंत्री मंगल प्रभात लोढांचे आश्वासन. हिंगोलीतील बाभुळगाव येथील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, शेतकरी भूमिहीन होत असल्याने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन, गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाडांना शिवराळ भाषा वापरल्याने पदाधिकारी यांच्याकडून जोरदार आंदोलन. पोलीस आयुक्तांकडून ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुखांच्या हस्ते गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला. मारवाडी व्यापाऱ्यांना अपमान केल्यामुळे मनसैनिकांची मारहाण, विक्रोळीमध्ये मारवाडी व्यापाऱ्याकडून मराठीचा अपमान, मनसैनिकांनी मारवाडी व्यापाऱ्याची काढली धिंड. अंबरनाथ पोलीस चौकी समोर तरुणीचा संताप, 4 जणांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीमध्ये पोहोचली, मात्र पोलीस नसल्याने तरुणीचा संताप. राहुल गांधींचा पुन्हा एकदा भाजपावर हल्ला, महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगाने मिळून ढापली, बिहार आणि आसाममध्येही हेच करण्याचा डाव, राहुल गांधींचा घणाघात. मराठीच्या मुद्द्यावर मीरा रोडमध्ये उद्या मनसेच्या नेतृत्वात मोर्चा, मोर्चाला राज ठाकरे करणार संबोधित. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर, आरटीआय कार्यकर्ते पोपट धवडेंच्या ऑफिसला देणार भेट, दुपारी 3 वाजता निकटवर्तीयांच्या घरी देणार भेट, धनगर बांधवांशीही साधणार संवाद. सामनाच्या अग्रलेखातून पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर लेख, अग्रलेखात पोलीस प्रशासनावर टीका. उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप, त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट, विधान परिषदेत जात असताना ठाकरे फडणवीसांची भेट. विधान परिषदेत शिंदे ठाकरेंकडून नाव न घेता टोलेबाजी, अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, शिंदेंचा ठाकरेंना टोला तर दानवेंनी भरल्या ताटाची प्रतारणा केली नाही, ठाकरेंचा पलटवार. फडणवीसांप्रमाणेच आपण पुन्हा येईल, पण कुठून येईल हे विचारू नका, अंबादास दानवेंचा मिश्किल टोला. अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी, जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी. शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा, शिवसेनेची रिपब्लिकन पक्षासोबत युती, आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षासोबत शिंदेची युती. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपात प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल, लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका, तृप्ती देसाई यांची सरकारला विनंती. विधान परिषद सदस्यांच्या फोटो सेशनवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, दोघांनी एकमेकांकडे बघणं आणि बोलणंही टाळलं, एकत्र दिसले मात्र शेजारी बसणं टाळलं. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद, विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद, पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटल्याचा आव्हाडांचा आरोप, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवराळ भाषेचा वापर. विजयसिंह बांगर यांनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट, मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिकचा सहभाग, वाल्मिकचा मुलगा आणि गोट्या गीतेही सहभागी, विजयसिंह बांगर यांच्याकडून धक्कादायक खुलासा. खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी नारायण राणेंना दिलासा नाहीच, राणेंची याचिका कोर्टाने फेटाळली. आदित्य ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर, एका कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांची भेट, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्यात संवाद.
फडणवीस हे प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान, फडणवीसांची श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांशी तुलना. गडचिरोलीतील अतिदुर्गम मरकनार ते अहेरी बस सेवा सुरू. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मरकनार ते अहेरी बस सेवा. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. पावसाळी अधिवेशनाचे उरले फक्त 2 दिवस. सभागृहात आज शेतकरी प्रश्नावर होणार चर्चा. मोडकळीस आलेल्या शाळांच्या मुद्द्यावर देखील होणार चर्चा. महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर बंदी येणार. विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर. मुख्यमंत्र्यांची ही संमती. लवकरच होणार निर्णय. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावे यासाठी निर्णय. कृत्रिम फुलं बंद करण्यात येणार. साताऱ्यात भात शेती लावणीला सुरुवात. जिल्ह्यात 20% भात शेती पूर्ण. धाराशिवमध्ये कोथिंबिरीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने पिकावर रोटर फिरवला. वाशिममध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप नाहीत. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. यवतमाळमध्ये वणीत पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही. आमदार संजय देरकरांचं आश्वासन. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या, पण आता त्या पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. पुणे विमानतळावर प्राण्यांची तस्करी करणारे 2 प्रवासी अटकेत. बँकांकडून बेकायदेशीर आयात केलेले प्राणी जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.